ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी हे एक प्राऊड मुवमेंट आहे. एक नाही, दोन नाही, तर 3 मेडल्स आपल्या घरी आले आहेत आणि तिसरा मेडल म्हणजे महाराष्ट्रामधून आला आहे. माझ्याबरोबर या सगळ्यांबद्दल बोलायला माझ्याबरोबर आहेत अंजली भागवत, दुसऱ्या ऑलिम्पियन स्टार. मॅम, थँक्यू सो मच आमच्याशी बोलायला. एक सर्वात पहिली प्रतिक्रिया, 3 मेडल्स घरी आलेत, भारतात आले आणि त्यातून तिसरा म्हणजे आपल्या कोल्हापूर, महाराष्ट्रावर. खूप खूप आनंद आहे मला. तिन्ही मेडलचा तेवढाच आनंद आहे. खूप मोठी प्रतीक्षा करायला लागली. मी स्वतः 3 ऑलिम्पिक्स अटेंड केलेले आहेत, त्यामुळे 72 वर्षांनी आपल्याला मेडल मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण पहिल्या 2 मेडलनंतर सुद्धा थोडीशी खंत होती की रायफल कॅटेगरीमध्ये का नाही येत आहे, कारण मी स्वतः रायफल शूटर आहे आणि ती आज प्रतीक्षा स्वप्नीलनी संपवली. आणि स्वप्नील महाराष्ट्राचा एक खेळाडू आहे, तो पण कोल्हापूरहून आलेला आहे. त्याचं मला खूप कौतुक आहे. आमच्याच म्हणजे पुण्याच्या रेंजवर तो प्रॅक्टिस करतो. पुणे क्रीडा प्रबोधिनीचा तो एक खेळाडू होता, त्यामुळे खूप जवळचा आहे. आणि माझी जीवलग मैत्रीण, माझी टीममेट, ज्या आम्ही एकत्र एथेन्स ऑलिम्पिकला गेलेलो, त्या दीपाली देशपांडे या माझ्या मैत्रिणीचा तो स्टुडंट आहे. हा अजून एक मोठा आनंद आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आणि मोठी आनंदाची गोष्ट आहे. मॅम, 72 वर्ष हे एक छोटा गॅप नाही आहे, खूप मोठा गॅप आहे. म्हणजे 72 वर्ष एका स्टारला परत शाईन व्हायला म्हणजे खूप वेळ लागली. तुम्हाला काय वाटतं की काय नेमक्या अजून अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती एफर्ट्स आहेत ज्या आपल्याला करावे लागतील सो दॅट अजून स्टार्स चमकावे ऑलिम्पिक्स? नाही, 72 वर्ष नुसतीच प्रतीक्षा करत नव्हतो, तर वी वर ग्रोईंग. 72 वर्षांचा हा प्रवास आहे, त्यातला अर्धा प्रवास मी स्वतः अनुभवलेला आहे, स्वतः बघितलेला आहे. मी एक त्याच्यामधली एक खेळाडू होते. त्यामुळे आम्ही ज्या परिस्थितीतनं शूटिंग सुरू केलं त्यावेळी काही हा खेळ कोणालाच माहिती नव्हता. किंवा मी स्वतः सिडनी ऑलिम्पिकला गेले तेव्हा माझ्याकडे ॲम्युनेशन होतं शूट करायला. त्या दिवसापासून आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण खूप प्रगती केलेली आहे. खूप काही सपोर्ट सिस्टीम तयार झालेल्या आहेत. गव्हर्नमेंटच्या खूप काही चांगल्या स्कीम्स आहे, फायनान्शियल सपोर्ट आहे, जॉब सिक्युरिटी आता या खेळांमध्ये आलेले. म्हणजे खेळ हा एक करिअरसुद्धा होऊ शकतो हे भारताच्या समाजामध्ये आपण एक्सेप्ट केलेलं आहे. आणि आत्ताची जी बदललेली पेरेंट्सची जनरेशन आहे त्यांना खेळाचं महत्त्व आहे. त्यामुळे हा पूर्ण अवेअरनेस, स्पोर्ट्स अवेअरनेस वाढलेला आहे. त्यामुळे हे 72 वर्षांच्या प्रवासाची किंवा प्रयत्नांचं हे आत्ता फळ आहे. अजून खूप काही आपण करत आहोत आणि करू, आणि काही गोष्टी आपण करायला हव्यात. त्या म्हणजे अजून ग्राउंड लेवलवर आपल्याला जास्त मोठं काम करायची गरज आहे की जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये अजून प्रोफेशनली किंवा चांगल्या रीतीने खेळ इंट्रोड्यूस करणं महत्त्वाचं आहे. कारण तेच वय असतं जिथे आपण टॅलेंट टॅप करू शकतो आणि मुलांना एक्सपोजर देऊन त्या खेळामध्ये त्यांना त्यांची निवड करून त्यांना आपण प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला लवकर रिझल्ट मिळतील. आपल्याकडे शिक्षण झालं, जॉब सिक्युरिटी आली की मग ज्यांना आवड असते तेच खेळामध्ये येतात. पण ही परिस्थिती नसून खेळासाठीच मी शिकणार आहे हे जेव्हा आपल्याकडे समजलं जाईल तेव्हा आपल्याकडे पार्टिसिपेशन वाढेल आणि मग स्टँडर्ड वाढेल. बाहेर खूप काही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीज आहेत. अमेरिकन खेळाडू सगळे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमधनं किंवा आर्मीमधनं येतात. चायनाचे सगळे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमधलेच खेळाडू येतात. तशी आपल्याकडे अजून 1-2च स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीज आता सुरू झालेल्या आहेत, म्हणजे अगदी आत्ताच नेशनल लेवलला आहे. तर तशा युनिव्हर्सिटीज प्रत्येक स्टेटमध्ये असतील तरीही खूप फरक पडेल. मॅम, स्वप्नीलशी बोलणं झालं का आणि काय एक मेसेज कन्वे केलं त्याने? बिकॉज आय एम शुअर एकदम 9th क्लाउडवर असेल तो आणि खूप मोठी गोष्ट आहे ऑलिम्पिक्समध्ये जाऊन. कोल्हापूरचा एक मुलगा तिथे जाऊन एकदम म्हणजे असं शाईन करा. स्वप्नील स्वभावाने खूप शांत आहे, थोडासा शाय आहे म्हणायला हरकत नाही. तो असं खूप एक्सायटेड किंवा हायपर कधीच नसतो. रायफल पकडताना असं दिसलं नाही की शाय आहे. नाही, पण तीच क्वालिटी असल्यामुळे तो शूटिंग चांगला करू शकतो. त्यामुळे त्याची पोडियमवर उभं राहिल्यानंतर पण ती एन्झायटी किंवा एक्साइटमेंट दिसली नाही, कारण तो मूळचा जातीचा शूटर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नक्कीच तो आनंदित असणार. आमची SMS किंवा व्हॉट्सॲपवर आमचं बोलणं झालं. आता तो खूप बिझी असेल बाकीच्या सगळ्यांना इंटरव्ह्यू देण्यामध्ये, पण
हा दिवस त्याच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि हा मोठा दिवस त्यांनी आपल्याला दाखवला आहे. त्याचा मोठेपणा आपण साजरा करायला पाहिजे. नक्कीच आपण साजरा करतो पण आहेत आणि मनातून सगळे खुश आहेत. आपण रायफल या कॅटेगरीमध्ये किंवा ही ॲज अ स्पोर्ट आपल्या भारतात कुठपर्यंत पोचलो आहे आपण आणि आता पुढे जाणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी एक काय तुमच्याकडून वगैरे काय एक एक्सपेक्टेशन्स आहे आणि काय मेसेज आहे? नाही, तसा नेमबाजी हा खूप पॉप्युलर खेळ म्हणायला हरकत नाही, कारण खूप पार्टिसिपेशन वाढलं आहे. म्हणजे 100 टाइम्स बेटर झालं आहे. मी जेव्हा कम्पीट करत होते त्याच्यापेक्षा खूप शाळा कॉलेजेसमध्ये रेंजेस उघडलेल्या आहेत. गावागावांमध्ये हा खेळ पोहोचलेला आहे. फक्त एवढंच हवं आहे की जेवढ्या या छोट्या छोट्या अकॅडमीज आहेत, ज्या सिनियर गेल्या जे रिटायर्ड शूटर आहेत त्यांनी उघडलेल्या आहेत, काही जण आपापल्या कॅपॅसिटीमध्ये ते चालवतात, त्या अशा फीडर रेंजेस ज्या आहेत त्यांना सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सगळेच शूटर्स किंवा ॲथलीट्स मेन स्टेडियमवर किंवा फॉरेन कोचवर किंवा नॅशनल स्क्वॉडपर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण ते इथूनच येणारे असतात. त्यामुळे या ग्राउंड लेवलवरचा सपोर्ट जो आहे तो आपल्याकडे जास्तीत जास्त वाढायला पाहिजे असं मला वाटतं. जास्तीत जास्त कशा प्रकारे सपोर्ट आणि एक सिस्टम वाढवायला पाहिजे, नुसतं ह्याच नव्हे तर सगळ्या स्पोर्ट्ससाठी, हे आपल्याला भागवत हे सांगत होते, अंजली भागवत हे सांगत होते. आणि तशाच प्रकाराने आपला स्वप्नील म्हणजे कोल्हापूरचा तो मुलगा ऑलिम्पिक्सच्या त्या स्टेजवर जाऊन भारताचा फ्लॅग एक खूप मोठा असा प्राऊड मुवमेंट आपल्या सगळ्यांसाठी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद बरोबर मी उर्वशी खोना, दिल्ली येऊन झी मीडियासाठी.